हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे रव्याचे लाडू. कमी साहित्यामध्ये खूप छान रेसिपी बनवणार आहे मी. चला बघूया आपण साहित्य. मोठी वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. छोट्या वाटीच्या साहाय्याने मी 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी तूप घेतलेलं आहे. 8-9 विलायची घेतलेल्या आहेत आणि लाडू बांधण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे. पाणी घेतलेलं आहे. गॅसवर कढई गरम करून घेऊया. कढईमध्ये रवा टाकूया. रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. आता फुल गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रव्यामध्ये आपण तूप ओतणार आहोत. आता बघू शकता तुम्ही, मी तूप ओतलेलं आहे त्याच्यामध्ये. लाडू बनवण्यासाठी आपल्याला तूप आवश्यक आहे आणि आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेतल्याने लाडू खूप छान लागतात. बघू शकता थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. थोडंसं तूप टाकलेलं आहे. परत नंतर मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतर मिक्स करून घ्यायचं अजून. बघू शकता आलेला आहे, भाजलेला आहे रवा आपला. मी गॅस बंद केलेला आहे. बघू शकता खूप छान रवा भाजलेला आहे. ब्राऊन कलर आलेला आहे त्या रव्याला. आता आपण ते रवा जे आहे तो थंड करून घेणार आहे आणि रवा लाडू बांधण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं ते गरम करून घेणार आहोत आणि थंड रवा झाल्याच्या नंतर ताटामध्ये काढलेला आहे. बघू शकता आपण त्याच्यामध्ये साखर जी घेतलेली आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे. साखर 8-9 विलायची घेतलेली आहेत. ते विलायची पण मी विलायचीची पावडर बनवलेली आहे. बघू शकता मी साखर पण मिक्स केलेलं आहे आणि विलायची पावडर पण मिक्स करणार आहे मी त्याच्यामध्ये. साखर पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आपण विलायची पावडर पण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये. आता विलायची पावडर टाकल्याच्या नंतर मिक्स करणार आहोत आपण. साखर आणि विलायची पावडर पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, रव्यामध्ये. बघू शकता खूप छान मिश्रण झालेलं आहे आणि घरचं तूप वापरल्यामुळं रव्याचे लाडू खूप छान होतात आणि टेस्टी पण लागतात आणि त्याचा फ्लेवर पण येतो. घरच्या तुपाचा खूप छान वास येतो त्याच्यामध्ये, लाडूमध्ये. आणि बघू शकता असे थोडेसे घेतले सारण तरी पण खूप छान होतात ते लाडू. त्याच्यामध्ये पाणी तरी टाकलं ना, ॲड केलं तरी आता खूप छान लाडू तयार होतील. बघू शकता तुम्ही, माझे मिश्रण खूप छान झालेलं आहे. बघू शकता मी आधी पूर्ण मिश्रणामध्ये पाणी टाकलेलं आहे. पूर्ण मिश्रणामध्ये पाणी थोडंसं ॲड करून घ्यायचं. परत मिश्रण पूर्ण हलवायचं आणि परत नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी करून लाडू तयार करायचे आहे. थोडं पाणी टाकून लाडू तयार करून घ्यायचे. बघू शकता मिश्रण खूप छान झालेलं आहे. आता आपण लाडू तयार करूया. बघू शकता खूप छान लाडू होतात, वळे जातात माझ्याकडून. मी पाणी ओतलेलं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधसुद्धा ओतू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघू शकता एकाच हाताने लाडू तयार होत आहे. इतकं छान लाडू झालेले आहेत माझे. बघू शकता तुम्ही. खूप छान झालेला आहे लाडू. आता राहिलेल्या मिश्रणाचे पूर्ण लाडू तयार करून घेऊया. बघू शकता खूप छान लाडू झालेले आहेत आणि तुटत पण आहेत व्यवस्थित. लाडू मऊ लुसलुसीत झालेले आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.